नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत. तर अर्थातच तुमची स्किन खूप ड्राय झाली असेल, तुमच्या स्किनवर पिंपल्स असतील, सुरकुत्या असतील किंवा तुमची स्किन खूप जास्त पद्धतीने कोरडी पडलेली असेल तर त्याच्यासाठी खूप छान उपाय आहे हा. आणि हा आपल्या घरातच असणार आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आणि खूप छान जे रिझल्ट आहेत ना तुम्हाला या रेमेडीने येणार आहेत. तर ती रेमेडी कोणती आहे आणि ती कशा पद्धतीने काम करते त्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत. तर त्याआधी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करायला विसरायची नाही, कारण तुमची कमेंट जी आहे ना ते मला खूप छान सपोर्ट करते. त्याच्यामुळे तुमची कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर मला एक कमेंट नक्की करा. तर अशा कोणत्या दोन ज्या वस्तू आहेत ना, दोनच लागणार आहेत आपल्याला. तर दोन ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत त्या आपल्याला बघायचं आहे. ते आहे हळद आणि मध. अशा एकदम नॅचरल पद्धतीचा हा फेस पॅक आहे आणि खूप छान ग्लो प्रोव्हाइड करते. तर तुम्हाला हा फेस पॅक करायचा म्हणजे करायचंच आहे. त्याआधी तुम्हाला मी सांगते की हळदीमध्ये असं काय असते, हळदी अँटीबायोटिक आहे, तुम्हाला माहीतच असेल. कुठं लागलं जरी असतील तरी जुने लोक जे आहे ना ते हळदीचा उपयोग करत होते. त्याच्यासाठी हळद ही खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या स्किनसाठी. तर तुम्हाला घ्यायची आहे हळद. तर मी आज ही रेमेडी करण्याचं कारण म्हणजे माझ्या चेहऱ्यावर बघा इथे तुम्हाला पिंपल्स दिसत असेल, तर एक पिंपल्स आला होता. मग मी म्हटलं चला पिंपल्स साठी खूप छान अशी ही रेमेडी आहे, त्याच्यासाठी मी ही करत आहे. तर तुमचे जर पिंपल्स असतील तर नक्की ही रेमेडी तुम्हाला करायची आहे. वय कोणतंही असो, आपल्या चेहऱ्याची, आपल्या शरीराची आणि आपल्या स्किनची आपण काळजी नेहमीच घेतली पाहिजे. तर ही चालू करायच्या आधी ना आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायची आहे. बघा कोणतीही रेमेडी जेव्हा तुम्ही चालू करणार असाल तेव्हा चेहरा छान पद्धतीने धुवून घ्यायचा आहे. तर मी तर क्लिन्झिंगसाठी वापरते दूध. तर बघा दुधामध्ये तुम्ही थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता, पण मी तर टाकलेली नाही आहे. मी प्लेन दूध घेते आणि ना सगळ्यात आधी छान माझा जो चेहरा आहे ना ते स्वच्छ करून घेते. कोणत्याही प्रकारची डेड स्किन असते किंवा धूळ वगैरे असेल ना ती छान रिमूव्ह होईल आणि आपल्याला जो फेस पॅक आपण तयार करणार आहे त्याची छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतील. आणि दूध खूप छान असतं, त्याच्यामुळे ते तुमच्या चेहऱ्याला खूप छान पोषणसुद्धा देतं. त्याच्यामुळे तुम्ही दूध लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. बघा अशा पद्धतीचं जे आहे ना मळ वगैरे सगळं आता निघून गेलेलं आहे. मी छान पद्धतीने ते पुसून घेतलेलं आहे. चला तर आपली मेन रेमेडी जी आहे ती आपण स्टार्ट करत आहोत. त्याच्यासाठी मला लागणार आहे थोडीशी हळद. ही जी हळद आहे ती एकदम ओरिजिनल आहे. हे बघा याचा रंगसुद्धा खूप छान आहे आणि याचा वाससुद्धा येतो. ही मी घरी बनवलेली हळद आहे म्हणून मी इतकेच घेतलेली आहे. कारण बघा जे तुम्ही घरचं प्रोडक्ट असतं ते खूप छान ओरिजिनल असतं, त्याच्यामुळे जास्त घेण्याची गरज नाही आणि याचे रिझल्टसुद्धा खूप छान आहेत. त्याच पद्धतीने आपण घेत आहे मध. तर मधमध्ये असं काय असतं जेणेकरून आपला चेहरा छान ग्लोईंग स्किन होते आणि नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर करते. तर जर आपण मधाबद्दल बोलायचं झालं तर मधामध्ये असा पूरक घटक आहे जो आपल्या चेहऱ्याला जे आहे ना नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर करत असते. तरी मी इथे ना थोडंसं मध घेते, जवळपास अर्धा चमचा असेल हा. छान आता मिक्स करून घ्या. एक लिक्विड फॉर्ममध्ये तो होतो. बघा छान अशा पद्धतीचा होतो, तुम्हाला दाखवते. थोडंसं ना लिक्विड फॉर्ममध्ये तो होतो. आता आपल्याला छान पद्धतीने ना सगळ्या चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे. जिथे पिंपल्स आहे तिथे लावा किंवा तुम्हाला जिथे जास्त काळी स्किन वगैरे वाटत असेल ना तिथे तुम्ही लावू शकता. तुमच्या सर्व तुम्ही ब्रशच्या साहाय्याने सुद्धा लावू शकता, पण मला ना हातानेच कम्फर्टेबल वाटते म्हणून मी हाताने लावते. तुमच्याकडे ब्रश असेल तर नक्की यूज करा, ब्रशच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही लावा. पण मध कसा असा चिकट असतो त्याच्यामुळे काय करायचं शक्यतो हाताने लावायचा, कारण तो ब्रशला जास्त चिकटतो.
तर इथं ना केस वरती बांधायला पाहिजे होते, पण मी काही बांधलेले नाही आहे. तुम्ही तुमचे केस आधी वरती बांधून घ्या, जेणेकरून ते मध्ये येणार नाही आणि त्यांना लागणार नाही. बघा, एकदम नैसर्गिकरित्या आहे हा फेस पॅक. याने तुमचे जे केस असतात ना, केस सुद्धा निघायला खूप छान मदत होते आणि तुमच्या चेहऱ्यावर ग्लो जे आहे ना, नैसर्गिकरित्या फेशियलसारखा ग्लो जर तुम्हाला हवे असेल ना, तर ही रेमेडी तुम्हाला करायची आहे. तुम्हाला कुठेही बाहेर जायचे असेल तर ही रेमेडी करून जा. इतकी छान याचे रिझल्ट आहेत. आणि बघा, कोणताही साईड इफेक्ट नसतो. जेव्हा आपण एक नैसर्गिक रेमेडी करत असतो तेव्हा कोणत्याही पद्धतीचा जे असते ना साईड इफेक्ट आपल्या स्किनवर होत नाही. आता कोणाला होत असेल तर त्यांनी नका करू, पण शक्यतोवर नाही होत. त्याच्यामुळे तुम्हाला ही रेमेडी जी आहे ती ट्राय करायची आहे. आता इथं काय झालेलं आहे, मी केस आधीच बांधायला हवे होते पण नाही बांधले, तर ते मी आता बांधून घेते. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे केस सिक्युअर करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते मध्ये मध्ये येणार नाहीत. तर आपल्याला ही 15 मिनिटं अशीच सुकू द्यायची आहे. 15 मिनिटांनंतर आपण धुवून टाकणार आहोत. तर बघा, इथे 15 मिनिटं होऊन गेलेले आहेत आणि आपला फेस पॅक आहे ना तो छान पद्धतीने सुकला आहे. तर मी आता इथे पटकन जाऊन धुवून येते. तर अशा पद्धतीने मी चेहरा धुवून आलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीचा जो ग्लो आहे ना तो आपल्या स्किनवर येणार आहे. आता तर तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही बाहेर जाताना सनस्क्रीन मात्र लावायची आहे. तुमचं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे दोन्ही लावून तुम्ही बाहेर पडू शकता. तर चला बाय. या छोट्याशा व्हिडिओने मी माझा व्हिडिओ संपवते. अशाच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. टाटा.